हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल. तर आज मी आणि साऊ आम्ही दोघंही दिवसभर घरी एकटेच आहोत आणि साऊ झोपेतनं उठलेला आहे. त्याला काय पाहिजे काय नाही आता तुम्ही पुढे बघा. चला आज टी व्हीवरती काय कोणता पहिला व्हिडिओ लागतो आपण बघू. तुला काय आवडतं ते. ओके, सकाळी सकाळी माऊली बघायचंय का? कुणाली बघतो? कुणालीचं स्कूलचं चाललंय ना. आता साऊला जर सकाळी सकाळी माऊली बघायचंय, त्याला आता मी माऊली लावून देते. आणि आता आम्ही दोघंच असल्यामुळे मग आता नाश्ता आहे काहीतरी सिम्पलच असेल आमच्या दोघांचा. तर मग ब्रेड आहे घरामध्ये, चीज आहे आणि अंडे पण आहे. तर मग म्हटलं चला छानपैकी मस्त अंडा ब्रेड करूया. तर बघा तुम्ही मी आता अंडा ब्रेड कसं करते ते. हे आपले अंडा टाकला आहे, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, मीठ ह्या गोष्टी मी आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. थोडासा तुटला पण काय प्रॉब्लेम नाही, मीच खाणार आहे ना. आणि याच्यावर आता मस्त ब्रेड ठेवेल आणि मस्त पलटी मारेल. हे बघा आता खालच्या साईडने पण ब्रेड एकदम सुंदर असा मस्त क्रिस्पी क्रिस्पी होईल, कडक कडकवाला. मला तर तसा खूप आवडतो कडकवाला. थोडं सुंदर दिसतंय. आणि याच्यावर आता जाणार मस्त चीज स्लाइस. ब्रेड, अंडा, चीज, काय कॉम्बिनेशन एकदम मस्त. आणि आता हे मस्त मी झाकून ठेवणार. एवढं मोठं का ठेवलं तर आतल्या आत वाफ फिरण्यासाठी मोकळी जागा पाहिजे म्हणून. आणि गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे. जास्तीत जास्त 2-3 मिनटं ठेवलं आणि आता 2-1 मिनटामध्ये ते मस्त रेडी होणार. हे बघा चीज मस्त मेल्ट झालं आहे. ब्रेड पण असा खमंग भाजला गेलेला आहे. माझा नाश्ता झाला रेडी. आता हा मी नाश्ता करणार आणि आज मी तुम्हाला फ्रूट कस्टर्डची रेसिपी दाखवणार आहे. तर हे आहे अर्धा लिटर दूध. हे आता मी मस्त गरम करून घेणार आणि हे थंड दूध आहे. आणि थंड दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर जी आहे व्हॅनिला चा इसेन्स म्हणता येईल किंवा टेस्टमध्ये, तर ही मी 3 चमचे घेणार. म्हणजे मला थोडंसं घट्ट पाहिजे म्हणून. आणि जर तुम्हाला पातळ लागत असेल तर तुम्ही 2 स्पून घेऊ शकता. आणि हे मस्त दुधामध्ये, थंड दुधामध्ये अगदी प्रॉपर मिक्स करून घेणार. आणि कारण ती थोड्या वेळ जरी आपण तसंच ठेवलं ना तर ती अगदी खाली स्थिर होऊन जाते, घट्ट होते ती. त्यामुळे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. लम्स राहिले नाही पाहिजे, म्हणजे गाठी गाठी नाही राहायला पाहिजे त्या पिठाच्या, कस्टर्ड पावडरच्या. हे बघा असं कसं मस्त व्यवस्थित मी आता हलवून घेतलं आहे.
हे बघा कसं प्रॉपर मिक्स झालं. इकडे मस्त आता दूधही तापतंय. याला असं थोडंसं उकळल्यासारखं झालं नुसतं त्याच्यामध्ये आपण आपली जी कस्टर्ड पावडर थंड दुधामध्ये मिक्स केलेली होती ती आपण याच्यामध्ये टाकणार. आणि ही आता ही गेली दुधात मिक्स केलेली कस्टर्ड पावडर. तर हे बघा लगेच 1 मिनिटाच्या आत असं घट्टपणा यायला सुरुवात होते. आणि हे किती वेळ ठेवायचं, जोपर्यंत याला एक असं उकळीसारखं येत नाही तोपर्यंत, आणि हलवत राहायचं कारण ते खाली लागायला नको म्हणून. आणि असं एक उकळी आल्यासारखी झाली की ती एकदम छान शिजते. त्याचा म्हणजे त्या पावडरचा टेस्ट म्हणजे स्मेल वगैरे कच्ची सारखी ती दिसत नाही, अगदी सुंदर होते ती. आणि थोडीशी उकळी आल्यासारखं झालं की मग आपण आपल्या जितकं गोड आवडतं त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार. हे बघा असं थोडंसं थिक वाटत असेल. इथे प्रॉपर मोबाईलमध्ये तुम्हाला वाटते की नाही वाटते ते नाही माहिती मला, पण मला ते असं त्याची थिकनेस जाणवायला लागलेली आहे आता. मागे जे मी माझ्या हॅपीनेस कोर्स केला होता तिथे आमची डब्बा पार्टी झालेली ना, तर तिथे मी हे घेऊन गेले तर सगळ्यांना खूप आवडलेलं. तर ही रेसिपी खास सगळ्यांसाठीच म्हणता येईल. आणि याच्यामध्ये जाणार आता साखर, शुगर. साखर छान अशी मेल्ट झालेली आहे. आता याला मस्त उकळी फुटली आहे आणि प्रॉपर सगळं काही झालं आहे. तर मी आता गॅसही बंद करेल. थिकनेस पण त्याची अगदी छान झाली आहे. आणि याच्यानंतर मी खाली एका भांड्यात थंड पाणी घेणार आणि त्याच्यामध्ये हे सगळं पातेल्यात जसंच तसं ठेवणार. आणि हे ठेवल्यानंतर 10-15 मिनटांनी हलवत राहायचं कारण वरती अगदी जाड साय आल्यासारखं होतं. त्याच्यामुळे ते क्रीमनेस जो असतो ना मध्ये असं लम्प्स पडल्यासारखे वाटतात, तर ते अधनंमधनं छान असं हलवून घ्यायचं. हे बघा आता मी साईडला काढलं आहे आणि आता लगेचच थंड पाण्यामध्ये ते ठेवणार. 10 ते 15 मिनिटांनी किंवा अर्धा तासाने ते पूर्णपैकी थंड होणार आणि त्याच्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पण मधून 5-6 मिनिटांनी ते थोडंसं मिक्सअप करायचं, म्हणजे कसं की लेअर येत नाही. अगदी टेक्स्चर त्याचं एकदम स्मूथ राहण्यासाठी आपण हे अधनंमधनं हलवायला पाहिजे. जो आता साऊ महाराज आणि आम्ही दोघंच घरी असल्या कारणाने त्यालाही करमत नाही आणि टी व्ही बघून तो किती बघणार. मग म्हटलं चला आपण दोघंही फुटबॉल खेळू.
काही दुसरं करण्यासाठी नाही तर तो बघा त्याचं किती एन्जॉय करतो. मस्त गाणे चालू आहेत आणि त्याचं सोप्यावर खेळायचं, इकडनं तिकडनं डान्स करायचा, हे काम त्याचं चालू आहे. आणि बॅक साईडला बघा तुम्हाला अजून काय दिसतंय साऊच्या, सांगा बरं कोणाला समजलं असेल. हे बघा आपली माऊ राणी मस्त आंब्याच्या झाडाखाली अशी शांत बसलेली आहे. तिथे छोटे छोटे बेबीज इकडे तिकडे खेळत असतील आणि ती छानपैकी उन्हाची आंब्याच्या झाडाखाली बसलेली आहे. आणि इथे आमचा मस्त डान्स प्रोग्राम चालला आहे. त्याला समजलेलंच नाही की मी व्हिडिओ काढते म्हणून त्याची. म्हणजे आपण एकटे जरी राहिलो ना तर आपल्याला स्वतःला एन्जॉय करता आलं पाहिजे. म्हणजे कोणी बरोबर पाहिजेच, हे आपल्याला लहान मुलांकडनं शिकायला मिळतं की नाही नेहमी आपल्याला कोणीतरी हवंच असतं बरोबर. मगच नाही तर बोर दिवस गेला माझा. नाही, एकटे राहिलं तरी आनंदी राहायला आपण शिकायलाच पाहिजे. आणि ही गोष्ट आज मी माझ्या साऊकडनं शिकली आहे. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truths as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand, each echoing step on the forest floor opens. हे पार्सल आले आर्या बेबूचे बुक्स मिळाले ना आता न्यू इयरचे, नेक्स्ट इयरचे त्यांचे. तर त्याच्यासाठी हे कवर मी मागवलेले आहे ॲमेझॉनवरनं. तर हे कवर इतके छान आहेत ना, म्हणजे कट करायची गरज नाही आहे, तासन तास बसायची गरज नाही आहे. अर्ध्या तासामध्ये 12 ते 13 इतके इझी लागतात ना. तर मी तुम्हाला हे कसे लावायचे याचाही मी व्हिडिओ इकडे माझ्याकडे. आणि कोणता प्रकार आहे. जर कोणाला लागत असतील ना तर मी एक मिनिट यूट्यूबच्या इथे म्हणजे खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, तर नक्की आवर्जून मागवा. आणि 3 साईज असतात, छोटी आणि मीडियम आणि लार्जमध्ये, म्हणजे एकदम मोठे A4 साईजमध्ये. छोट्या बुक्सला मोठ्या बुक्सला सगळे कवरअप केले जातात. आणि पूर्ण गम आहे, म्हणजे पूर्ण चिटकवायचे, काहीच कट वगैरे काही, अगदी प्रॉपर ह्याच्यामध्ये असतात ते. आणि आता संध्याकाळ झाली आहे, तर साऊला म्हटलं तुला काय खायचं बाबा, तर तो मला बोलला की आई मला आज तू भेंडी बनवून दे. कारण सकाळी आम्ही ब्रेड आणि अंडा खाल्लेला होता, त्याने दुपारी पण तेच खाल्लेलं. मग आता संध्याकाळी मला बोलला की आई तू मला भेंडी बनवून दे म्हणे. मग त्याच्यासाठी थोडीशी भेंडी आणि पोळी केली आहे. कारण आम्ही दोघं असल्यामुळे दुसरं काय करणार नाही का. आज आमचा दिवस खूप असा रिलॅक्समध्ये गेला. दोघंही अगदी व्यवस्थित. दुपारी त्याला बोलली की साऊ मी थोड्या वेळा झोपते, मला त्रास नको देऊ. तर नाही दिला त्याने त्रास. हॉलमध्ये अगदी शांत बसत होता, टी व्ही बघत होतं. ही त्याची एकदम साधी मसाला भेंडी, तवा भेंडी त्याला खूप आवडते. भेंडी म्हणजे इतकं फेवरेट आहे ना त्याचं, खूपच मस्त. थोडंसं कांदा पण नाही आहे, लाल तिखट, थोडासा काळा मसाला, हिंग, जिरं आणि बस. आणि हे आता आपलं फ्रूट कस्टर्ड संध्याकाळी तर आम्हीच आहोत. मला त्याच्यामध्ये ॲपल, ग्रेप्स, चिकू, बनाना जे फ्रूट असतील ते मस्त मी कट करून घेतले. आता आम्ही दोघंच आहे, त्याच्यामुळे मी हे जवळजवळ हे जी क्रीम आहे ना कस्टर्डची, ही 2 ते 3 दिवस कशी फ्रीजमध्ये अशीच असते. जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा मस्त फ्रूट्स कट करायचे आणि मस्त त्याच्यामध्ये हे टाकायचं. इतकं टेस्टी आणि खूप मस्त. संध्याकाळचं डेझर्ट म्हणून तर इतकं भारी ना जेवणानंतरचं.
तर असा होता आमच्या दोघांचा हा पूर्ण दिवस. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. आणि असा टाईम असा स्पेंड करायला पाहिजे आपण एक मुलासोबत. खूप मस्त. आणि हे आता आम्ही दोघं मस्त जेवायला बसणार. आता आम्ही आमचं जेवण छानपैकी एन्जॉय करणार. चला तर मग भेटूया. बाय.